कामगार विभागाकडून एक चांगली जाहिरात आलेली आहे मित्रांनो. परंतु याच्यामध्ये जो काही एक्झाम पॅटर्न असणार आहे, सिलेबस असणार आहे, त्याच्यामध्ये मुलांच्या मनात एक छोटासा डाऊट आहे की सर विविध कामगार कायदे म्हणजे काय, कोणते कोणते कामगार कायदे अभ्यासावे लागतील, याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. मित्रांनो, जर आपण सिलेबस पाहिला तर सिलेबसमध्ये आपल्याला जे 40 प्रश्न आहेत ना, म्हणजे ज्याच्यावर 80 गुण आहेत, म्हणजे सिलेक्शनसाठी लय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये बघा 2 कायदे तर त्यांनी एकदम स्पेसिफिक दिलेले, त्यांच्याबद्दल त्यांचे आभार. एक तर काय, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक 1981 चा कायदा, महाराष्ट्र माथाडी कामगारांचा कायदा 1969, हे झालं. पण आता इथे त्यांनी काय म्हटलेलं बघा, विविध कामगार कायदे, एवढीच लाईन टाकून दिली फक्त. आता विविध कामगार कायदे म्हणजे कोणते कामगार कायदे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आता ही जी कायद्याची तांत्रिक बॅच आहे मित्रांनो, त्याला आपण कर्मवीर बॅच नाव दिलेलं आहे. आणि या कर्मवीर बॅच मध्ये तुम्हाला सगळे जे कायदे असतील तर ते शिकवले जातील. त्याच्यामध्ये तुमची 80 गुणांची परिपूर्ण तयारी, कामगार माथाडी सुरक्षा रक्षक सर्व कायदे असतील, मराठी इंग्रजी अशी दोन्ही भाषेत असतील. लक्षात घ्या, हे बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा कमेंट जरी केली तरी तुमच्या कमेंट्स बघत असतो. आता बघा, जर मी वेबसाईटवर गेलो मित्रांनो, बरं का, वेबसाईटवर जर गेलो तर किती कायदे आहेत माहितीये का? हे 4 नंबरला मी जातो, चला. किती आहेत? 50 कायदे आहेत, 50 कायदे आहेत वेबसाईटवर. आणि हे याच्यापैकी बरेच राज्य शासनाचे आहेत. केंद्र सरकारचे आणखी काही बरेच कायदे जे आहेत तर ते याच्यात आपल्याला दिसतही नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग 50 कायदे अभ्यासायचे का आपण, मला तुम्ही सांगा. मग ते एवढं जर 50 कायदे अभ्यासायचे असतील, मग युपीएससीचा अभ्यास केलेला काय वाईट? मग आपण का हे निवडतो सरसेवा, की कमी कालावधी लागतो, कमी अभ्यास करावा लागतो, खूप कमी सोर्सेस वापरावे लागतात, म्हणून आपण सरसेवा करतो ना. एवढे जर 50 वापरायचे असतील तर आपण चांगली मोठी पोस्ट तयारी करू ना मग. आणि असं पण याच्यात जागा काय 62 आहेत ना, तेवढं तर युपीएससीला आयच्या असतात. मग झालं ना काम आपलं. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता हे 50 करायचे किती करायचे त्याच्याविषयी जे आहे तर तो थोडासा डाऊट त्यांनी जो आहे तर तो दिलेला आहे. याच्या संदर्भात मित्रांनो मी स्वतः आरटीआय टाकलेला आहे. कारण की त्या डिपार्टमेंटने हे तसे चुकीचं केलेलं आहे की तुम्ही सांगायला पाहिजे कायदे कोणते करायचे, कारण की विद्यार्थ्याला कळणार नाही, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगवेगळे डेफिनेशन लावतो. मी स्वतः आरटीआय टाकलेला आहे, हा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. हे माझ्या नावाने टाकलेलं आहे, पेमेंट पण केलेले 15 रुपयाचं आहे त्यांनी, 10 आणि 5 प्लस ते 5 रुपये पेमेंट गेटवे चार्जेस पण लावले बघा. इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, हा त्यांचा पेमेंट रेफरन्स नंबर, हा त्यांचा टेलिफोन, हा त्यांचा आयडी लवकरच आजच टाकलेला आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काही कालावधी त्याचं रिप्लाय जे आहे तर तो पाहायला मिळणार आहे बघा. 3 महत्वाचे प्रश्न मी त्या आरटीआय मध्ये जे आहेत तर ते विचारले होते. पहिलं काय, की निगेटिव्ह मार्किंग आहे का ते सांगा. पहिले की निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे 1/4 आहे, शक्यतो नसते पण तरी पण प्रश्न आपल्याला टाकायचा होता, टाकून देऊ. दुसरं, ग्रुप लेवल टायमिंग दिलेलं आहे त्यांनी, तर हा सेक्शनल टायमिंग कसा असणार आहे, काय स्वरूप असणार आहे आताच सांगून द्या, नंतर एवढ्या शेवटी कशाला सांगतात तुम्ही. आतापासूनच आपल्याला त्या पद्धतीने तयारी करता येते. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जो होता, जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक 18 अंतर्गत अभ्यासक्रमामध्ये 5व्या क्रमांकावर अधिनियम विविध कायदे असा उल्लेख आहे. आणि यासाठी 80 गुण निर्धारित केले आहे. विविध कामगार कायदे ही अत्यंत व्यापक संकल्पना असल्याने या परीक्षेसाठी नेमक्या कोणत्या विशिष्ट कामगार कायद्यांचा स्पेसिफिक लेबर लॉज ऍक्ट नेम अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. कृपया या सर्व कायद्यांची स्पष्ट आणि सविस्तर यादी द्यावी, जेणेकरून उमेदवारांना योग्य अशी तयारी करता येईल. तर हा एक होता. माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की तुम्ही देखील त्याच्यावर आरटीआय टाकण्याचा प्रयत्न करा. आता मी ऑनलाईन टाकलाय, काही लोकांनी पोस्टाने टाका, कारण की काय असतं कधी कधी ते ऑनलाईनला रिप्लाय नाही करत, म्हणून काहींनी पोस्टाने याचा जे आहे तर ते आरटीआय टाका. बरेच मुलं लॅबला अभ्यास करतात, 2-3 मुलांनी येऊन एकत्र येऊन ते लॅबच्या जवळच असतात, तर तुम्ही ते एवढं तरी काम केलं पाहिजे. आता तुम्ही हे आरटीआय टाकून याच्याविषयी माहिती आहे ना, आणि ते नंतर जे आहे तर ते आपल्याला कळूनच जाईल किती आहे. आता जर तुम्हाला तयारी करायची असेल सर, की आता तयारी सांगा, आता हे रिप्लाय 30 दिवसाच्या आत येईल का नाही आला तर आमचं नुकसान होऊन जाईल ना, तुमच्या आरटीआय वर भरोसा ठेवू. तर आता तुम्ही काय कायदे केले पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला एक छोटीशी रूपरेषा जे आहे तर ते सांगतो. याच्यामध्ये बदलही होऊ शकतो, बदल जर झाला तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सगळ्यात आधी बघा, 80 गुण हा चॅलेंजिंग खेळ आहे बरं का, कारण की याच्यावर आपला कट ऑफ जो आहे तो फार अर्थाने डिपेंड आहे. बघा 2 कायदे स्पष्ट दिलेले आहेत. मग असं समजा हे जे 40 प्रश्न असतील त्याच्यापैकी समजा 10 जरी प्रश्न यांच्यावर आले तर आपले हे 10 प्रश्न कव्हर झाले पाहिजे, उरले 30 प्रश्नांचा खेळ. आता काही लोक म्हणतात 10 ते 15 प्रश्न येतील, मी 10च म्हणतो, एकदम कमीत कमी मानतो की याच्यावर 5 आले आणि याच्यावर 5 आले, उरले 30 प्रश्न. मग 30 प्रश्नांसाठी आपल्याला किती कायदे करावे लागतील ते आपण थोडंसं पाहून घेऊया. आता सगळ्यात आधी जे नवीन लेबर कोड आले होते मित्रांनो 2020 मध्ये, ते अभ्यासायचे आहेत का, तर त्याच्याविषयी थोडीशी शंका आहे मित्रांनो, शंका आहे.
पण तरी पण ज्यांना आता अभ्यासायचे असतील, सेल्फ स्टडी वगैरे करायचं असेल, त्यांनी सुरू करून द्या. त्याच्यात पहिला आहे वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संहिता 2020. तर हे 4 संहिता आहेत, लेबर कोड्स आहेत केंद्र सरकारने आणलेले. तर ते लेबर कोड्स आपण अभ्यासू शकतो. त्याच्यानंतर काही जुने कायदे आहेत, त्याच्यामध्ये किमान वेतन कायदा 1948, बोनस प्रदान अधिनियम 1965, त्याच्यानंतर वेतन प्रदान अधिनियम 1936 आणि समान परिश्रमिक अधिनियम 1976. तर हे तुम्ही कायदे करू शकतात. आता आपण जे आहे ना, तर आपल्या कोर्समध्ये हा किमान वेतन कायदा घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे आहेत. आता हे आहेत का नाही हे मी दुसऱ्या नंबरला ठेवतो बरं का, फक्त मी इथं नावं दिलेले हे असतील का नाही. पण हा कारखाना अधिनियम असू शकतो बरं का, कारण की फॅक्टरी ऍक्ट फार महत्वाचा असतो कारखाना अधिनियम. तर हा सर्वात आधी आपल्या कोर्समध्ये पण आपण शिकवणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत ऑलरेडी. औद्योगिक विवाद अधिनियम 1947 आपण करणार आहोत आणि कामगार संघटना 1926. तर असे बरेच अधिनियम जे आहेत तर ते असणार आहे. त्याच्यानंतर बाल कामगार अधिनियम आहे, महाराष्ट्र आस्थापना अधिनियम आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले अधिनियम आहे. एवढे सगळे कायदे आहेत मित्रांनो. आता इतके सगळे कायदे कसे अभ्यासायचे, मी जर या वेबसाईटवरच गेलो तर इतके कायदे दिसतात मला. तर कोणते कोणते कायदे अभ्यासायचे तर त्याच्याविषयी होतं. सगळ्यात पहिले काय करायचं, माथाडींचा आणि सुरक्षा रक्षकाचा कायदा तोंडपाठ करून टाकायचा. त्याच्यानंतर उरला आपण कारखाना अधिनियम, पहिले आपल्या बॅचमध्ये पण आपण लवकर सुरू करून देणार आहोत आणि ते 2 कायदे पण आपण कव्हर करून टाकणार आहोत. हा किमान वेतन कायदा जो आहे हा पण सुरू केला जाणार आहे. जोपर्यंत रिप्लाय वगैरे येत नाही तोपर्यंत आपण याच्यावर काम सुरूच करून देणार आहे. त्याच्यानंतर जे वेतन संहिता आहेत त्या पण आपण कव्हर करूनच टाकू मित्रांनो. ओके. बॅच मध्ये पण ते कव्हर होतील. तुम्हाला पण पर्सनल स्टडी करायचं असेल तर जे लेबर कोड आहे 4, तर ते लेबर कोड तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आता करायला सुरुवात करून द्या. 4च लेबर कोड आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने करा. लक्षात घ्या, त्या लेबर कोडवर महाराष्ट्र शासनाने नियम बनवलेले आहेत. आता ते नियम इतके मोठे आहेत, ते जर अभ्यासाला गेलं तर आपल्याला 2-3 महिने काही पुरे पडणार नाही. उपाय एकच आहे, डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करणे. डिपार्टमेंटला आता मेल मोहीम पण आपण सुरू करणार आहोत लवकरच. पण एक आरटीआय काय असतं, ऑफिशियल असतं. मेल आहे ना ऑफिशियल नसतो मित्रांनो. 1 लाख जरी मेल गेले त्यांना काही बंधन नाही मेलचं रिप्लाय देणं, पण आरटीआयचा रिप्लाय देणं बंधनकारक आहे. म्हणून मेल करण्यापेक्षा माझं असं म्हणणं असेल, तुम्ही आरटीआय टाका. 10-15 रुपये जातात फक्त. भरपूर 4-5 लोकांनी टाकला. ओके. आरटीआयचा फॉर्मॅट पण दिलेला आहे बघा. हा आरटीआयचा फॉर्मॅट पण मी इथं दिलेला आहे. कोणाचं नाव लिहायचं, काय लिहायचंय, तुम्हाला लागत असेल कमेंट मध्ये मला सांगा. आरटीआय वगैरे मी तुम्हाला हे प्रोव्हाइड करून देतो. ओके. तर आरटीआयचा फॉर्मॅट असतो, पीडीएफ मिळते, त्याला 10 रुपयाचं ते हे लावावं लागतं, कोर्ट फी किंवा ते पोस्टाचं तिकीट लावावं लागतं. ते जर लावलं तर तुम्ही आरटीआय काहींनी पोस्टाने टाका, काहींनी ऑनलाईन टाका. 4-5 लोकांनी जरी टाकलं ना मित्रांनो, तरी आपल्याला त्यांना कळून जाईल डिपार्टमेंटला की काहीतरी परिपत्रक, ते आरटीआय पेक्षा डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटलाच परिपत्रक देतील आणि आपलं काम जे आहे तर ते संपून जाणार आहे. त्यांनी 10 जरी कायदे दिले पण कायद्यांची लिस्ट द्या, कारण की एकदम स्पेसिफिक स्टडी जो आहे तर तो आपला तिथे झाला पाहिजे. ते फार महत्वाचं आहे मित्रांनो. तर याच्या संदर्भात आपण विविध वेळा अपडेट राहूच. आणखी काही मला अपडेट आली, मी आता डिपार्टमेंटला पण जाऊन आलो, पण त्यांच्या हातात काही नाही. त्यांचं म्हणणे सर ते मुंबईवरून झालेले, नाशिकच्या डिपार्टमेंटला आम्हाला काही कल्पना नाही. मी नाशिकला पण गेलो पण काय तिथं उत्तर जे आहे तर ते मला इथं मिळालं नाही मित्रांनो. ओके. तर आणखी काही असेल तर मी तुम्हाला जे आहे तर ते नक्की सांगतो. तुम्ही देखील तुमच्या जे काही मुंबईला वगैरे असतील तर ते डिपार्टमेंटला गेले तरी चालतील. आणखी काही अपडेट असेल मी तुम्हाला नक्की कळवतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.